नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे पोलीस भरतीचे ग्राउंड वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. तर तिथे आपण काय करत आहोत, की दररोज जसे-जसे विद्यार्थ्यांचे मार्क समजत आहे ग्राउंड झाल्यानंतरनं, तर त्याचं विश्लेषण करत आहोत. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क पडत आहेत, सगळ्यात जास्त मार्क किती आहेत, त्याच्यावरनं समजून जाईल, की ग्राउंडमध्ये म्हणजे पुढे किती विद्यार्थ्यांना किती चान्सेस आहेत, किती विद्यार्थी लेखीसाठी घेरले जातील. या सगळ्यांचं विश्लेषण काय करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर दररोजच्या याच्यामध्ये आपण काय करत आहोत, की हे घेत आहोत. तर बघा, आता हे वेबसाईटवर ॲक्चुअली वेबसाईट बंद होती त्यामुळे मी सकाळपासून व्हिडिओ केला नाही. पहिले तर ऑलरेडी तुम्हाला 20-21 19 आणि 20 तारखेची ऑलरेडी मी माहिती दिलेली आहे. आता 21 तारखेसाठी काय करूयात, की आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर हे 20 तारखेचे मार्क आहेत वाटतं. 20 तारखेचे आहेत. 21 तारखेचे आहेत इथेच. ओके. 21 तारखेचे मार्क. 21 तारखेचे मार्क आहेत त्यांनी दिलेले. आता हे 21 तारीख बघा, इथं जे आहेत 841 नंबर ते 1753 या विद्यार्थ्यांना काय केलं, की 21 तारखेला झालेले ग्राउंड त्यांचे मार्क दिले. तर आता बघितलं तर एका पेजवर जवळ-जवळ 20 विद्यार्थी यांनी ठेवलेले आहेत. तर टोटल जर बघितले इथं किती विद्यार्थ्यांनी दिली आहेत ते बघूया. तर टोटल दिले होते 653 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे. आता जर बघितलं तुम्ही, तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर 40 पेक्षा जास्त नाहीत, पण 20 ते 30 ते 40 मध्ये विद्यार्थी जास्त दिसत आहेत बघा. 32 वाला दिसत आहे, 36 वाला, 39 वाला विद्यार्थी आहे, 40 वाला एक दिसत आहे, 41 वाला, 37, 34, 32, 30. 30 ते 40 मध्ये विद्यार्थी जास्त दिसत आहेत. ऑलमोस्ट तुम्ही जर बघाल तर 40 ते 50-60% तरी विद्यार्थी तुम्हाला याच्यातले दिसतील. अर्धे विद्यार्थी तुम्हाला इथले दिसतील. 30 ते 40च्या दरम्यान. 40 पेक्षा म्हणजे बस बघितलं तर 20 मध्ये एखादा विद्यार्थी तुम्हाला दिसून जाईल. आता खालच्या म्हणजे एक होता, इथे एक 40-60 विद्यार्थी दिसत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथे अजून एक काय केलं, की 40च्या वरती विद्यार्थी दिसत आहेत. बाकी जर बघितलं तर या पेजवर जर बघितलं तर 20 ते 30 दरम्यानच मार्क जास्त दिसत आहेत विद्यार्थ्यांना. त्याच्यापेक्षा जास्त मार्क दिसत नाहीयेत. आता एकंदरीत मी हे केलेली आहे, याची अॅनालिसिस तर केलेलीच आहे. तर त्याच्यानंतर जर बघितलं या पेजवर एकही विद्यार्थी नाही, तो 40च्या वरती आहे आणि 20 ते 30 दरम्यानच विद्यार्थी आहेत. तर ॲव्हरेज आपण काढूयात, की ॲव्हरेज किती विद्यार्थ्यांना मार्क आहेत. म्हणजे ॲव्हरेजली तुम्हाला म्हणजे समजून जाईल, की किती मार्क घेतले पाहिजेत. तर याच्यात 30 ते 40 मध्ये दिसत आहेत काही विद्यार्थी, थोडेसे दिसत आहेत. 20 ते 30 मध्ये जास्त विद्यार्थी आहेत. 40 पर्यंत एखादा विद्यार्थी. इथे बघू शकता 40, इथे 42चा टॉपर आजचा दिसलेला आहे. 40 आहेत. त्याच्यापेक्षा जास्त नाही आहेत. तर ते इथे 40 वाला आहे. हार्डली तर बघितलं एका पेजवर एखादा विद्यार्थी आहे. म्हणजे 20 मधून जर पाहिलं तर एक विद्यार्थी तुम्हाला दिसून जाईल. तर 5% म्हणता येईल हे. 5% जे आहे ते विद्यार्थ्यांना काय, की 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. 40 आणि 40 पेक्षा जास्त. या पेजवर तर बघितलं तर एकही विद्यार्थी 40 पेक्षा जास्त नाही म्हणजे. तर तुम्ही पकडाल तर ॲव्हरेजनुसार जर जाल तुम्ही, आता हे तर ॲक्चुअली 7-8 पेजेस झालेले आहेत आपले. मग इथेही तशीच कंडिशन आहे. 20 ते 30 मध्येच मार्क दिसत आहेत. इथेही तशीच कंडिशन आहे. 40 पेक्षा जास्त एकही विद्यार्थी नाहीये. विद्यार्थी एकही 40 पेक्षा जास्त. इथे 43चा टॉपर दिसत आहे ज्ञानेश्वर. आतापर्यंत 43चा टॉपर दिसत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं इथेही तुम्हाला 40चा एक विद्यार्थी दिसेल. 41चे इथे एक विद्यार्थी आहेत. तर एकंदरीत जर बघितलं आपण, ही जर यादी कंप्लीट जर बघितली, मी ऑलरेडी पाहिलेली आहे. त्याच्यानुसार तुम्हाला सांगेल, की 40 पेक्षा जास्त जर मार्क बघितले तर विद्यार्थ्यांना हार्डली एक 5 ते 10% विद्यार्थ्यांना मार्क आहेत ते 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्क. ॲक्चुअली जो जास्त विद्यार्थ्यांचा गट्टा जो आहे तो आहे 30 ते 40 या दरम्यान जास्त विद्यार्थी तुम्हाला भेटून जातील. ॲव्हरेज सांगत आहे तुम्हाला मी. ॲव्हरेज सांगत आहे. 30 ते 40 दरम्यान. तर जी कॉम्पिटिशन राहणार आहे लक्षात घ्या. हा 40 वाला विद्यार्थी, 40 पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी ग्राउंड यांना जर लेखीमध्ये जर ॲव्हरेज मार्क पडले तर यांचं सिलेक्शन होईल. बट जर तुम्हाला कन्फर्म जर सिलेक्शन पाहिजे असेल तर 30 ते 40 मध्ये जर ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्यांना खूप मेहनत करायला लागेल, कारण ते एक मार्काचा फरक तिथं पडणार आहे. तुम्ही लेखीला जेवढे जास्त कव्हर कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. आता बघा हा जो आहे तो योगेश विष्णू जाधव हे 45 मार्काचं टॉप दिसत आहेत. आतापर्यंत टॉप दिसत आहेत हे. बाकीचे विद्यार्थी 45 पेक्षा जास्त मी तर पाहिलेला नाही.
याच्यानुसार तर 45 वाला विद्यार्थीच एक टॉपर आहे असं दिसत आहे. तर ही माहिती होती. तर अशाच दररोजच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.